चंदेरी दुनियातल्या माझ्या मित्रांनो, आज आपण क्लास 9 सीबीएसई मधील पॉलिनॉमियल या चॅप्टर मधला एक क्वेश्चन पाहूया. का म्हणता पा प्रूव्ह करा म्हणता. प्रूव्ह दॅट a + b + c होल क्यूब मायनस a क्यूब मायनस b क्यूब मायनस c क्यूब इक्वल्स टू 3 × a + b b + c c + a आपल्याला शो करायचा. ठीक आहे. तर शो करताना आपल्याला दिला काय पा LHS दिला. हा वाला LHS पा आणि RHS आणायचा. तर पहिली गोष्ट मी LHS लिहिता पा सुनो. ठीक आहे. काय होईल पा a + b + c चा होल क्यूब मायनस a क्यूब मायनस b क्यूब आणि मायनस c क्यूब. ठीक आहे. बहुत ही बडे LHS दिला. आता एक काम करता. पहिली गोष्ट मी याला दोन पार्ट मध्ये तोडतो पा. पहिलं लिहिता a + b + c क्यूब आणि यासोबत मायनस a क्यूब लिहिलो. ठीक आहे. पटलं म्हणजे हा वाला पार्ट आणि हा वाला पार्ट. ठीक आहे. एक साथ लिहिलो. ठीक आहे. एक साथ लिहिलो. का थोड्या वेळात सांगतो. ठीक आहे. आता इकडे आहे का हा जो मायनस आहे तो कॉमन निघेल. कॉमन निघाल्यावर इथं b क्यूब + c क्यूब राहील का. चेक करा. कारण मायनस × प्लस मायनस 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 प्लस मायनस. ठीक आहे. जेव्हा ब्रॅकेट लावतो तेव्हा मायनस जर बाहेर काढला तर अंदर खाणे प्लस येते. ठीक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. असं करण्याचं कारण का तर पा सुन. असं करण्याचं कारण मी दोन फॉर्म्युले पाहण्याची कोशिश करतो पा. सपोज द्या त्याला x माना त्याला y माना. थोडी देर केली तर पा याला जर x मानल्या आणि याला जर y मानल्या तर x³ - y³ हा फॉर्मॅट दिसता. एक काम करता x³ - y³ चा फॉर्म्युला लक्षात ठेवा. ठीक आहे. काय पा याला x मानल्या याला y तर x³ - y³ हा x आणि हा y. तर काय होते फॉर्म्युला x पा x³ - y³ = x - y into ax² + xy + y². हा फॉर्म्युला आहे. समजलं. x² + xy + y². ठीक आहे. x × y into x² + xy + y². ठीक आहे. हा यासाठी आता थोडी देर केली पा इथं मायनस होता ना. आता इथे पा जसं x³ y³ तसंच आता याला x माना आणि y माना आणि इथं काय पा इथं प्लस आहे. तर याचा एक फॉर्म्युला पा हा सुद्धा लक्षात ठेवा. x³ + y³ = x + y. ठीक आहे. पा इथं मायनस आहे तर इथं मायनस, इथं प्लस आहे तर इथं प्लस. ठीक आहे. आणि इथं काय होते पा x² - xy आणि प्लस y². हा फॉर्म्युला आहे. समजला ना. इथपर्यंत क्लिअर. दोन्ही टर्म सारखे आहेत. इथं मायनस राहिला तर इथं मायनस आणि बाकी प्लस. इथं जर प्लस असेल तर इथं प्लस आणि एका ठिकाणी मायनस. ठीक आहे. हा फॉर्म्युला आहे. तर बिलकुल दोन्ही फॉर्म्युले इथे अप्लाय करता पा. सुनो का होईल पा ऐका. इकडे पा बिलकुल याच्यामध्ये पा. ओके मी इकडे घेऊन घेतो. थोडी जागा जास्त लागते पा. x³ - y³ का होईल पा x - y. तर हा पुरा x पा बरं. हा पुरा x तर x ओके आणि मायनस y. तर मायनस y म्हणजे कोण a ना. चेक करा पा x - y आणि काय होईल पा आता पुढचा पार्ट x² म्हणजे कोण हा ना पुरा पार्ट. चेक करा x². ठीक आहे. x² प्लस प्लस x × y. x कोण आहे a + b + c हा पुरा x इंटू y म्हणजे कोण a ना. चेक करा. ठीक आहे. आणि प्लस y² पा चेक करा x² प्लस x × y प्लस y² म्हणजे कोण a चा स्क्वेअर. चेक करा होईल का ना. ठीक आहे. होईल ना. ठीक आहे. आणि इकडे पहा मायनस मायनस सुनो. इकडे पहा हा एक नियम इकडे लागेल पहा x³ + y³ मानल्या ना. तर इथं काय होईल पहा x + y म्हणजे b+. ठीक आहे. b + c आणि अंदर काय होईल x² म्हणजे कोण चेक करा x² म्हणजे b² मायनस 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 b × c प्लस c² ना. अरे y म्हणजे c ना. येतो c². ठीक आहे. हा वाला झाला फॉर्मॅट हा. ठीक आहे. बहुत ही बडी इथे जागा ना करण्याची कोशिश करता. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. ब्रॅकेट टाइम बरोबर जो आहे तो लावा. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. आता सुनो. ठीक आहे. इकडे पहा a इकडे पहा येते एक काम हा a आणि हा a उडल. अरे उडल नाही प्लस आहे मायनस खतम. ठीक आहे. तेथे काय पहा b + c जो का तो. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. आता इकडे पुन्हा फॉर्म्युला आपला होता. फॉर्म्युला पाहिजे दिमागाची दही होता. ठीक आहे. पटलं. येथे एक फॉर्म्युला आहे पहा जसं येतं पहा हा x y z माना तर x + y + z चा जर स्क्वेअर असेल ना पा समजा तर काय होते पा पहिलं या x² + y² आणि प्लस z² लिहायचं. ठीक आहे. आता प्लस आहे ना तर चेक करा काय होते 2 टाइम प्लस 2 टाइम xy प्लस 2 टाइम yz आणि प्लस 2 टाइम xz. ठीक आहे. xz. ठीक आहे. 2 टाइम xz हा फॉर्म्युला. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. तर मग खोला बरं येतं का a² पा a² प्लस b² प्लस c² आणि 2 टाइम ab 2 टाइम bc प्लस 2 टाइम ac हा फॉर्म्युला येतो खोलतो. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. आणि पुढे लगे आतमध्ये a चा मल्टिप्लाय होता ना
करून टाका मल्टिप्लाय ए इंटू ए स्क्वेअर प्लस प्लस बी ए इंटू बी ए बी आणि प्लस ए इंटू सी ए सी आणि प्लस ए स्क्वेअर जो का तो. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. आणि इकडे पहा आता सुनो. ठीक आहे, इकडे का होईल पहा, इकडे मायनस बी प्लस सी जसा आहे तसा येतं बी स्क्वेअर मायनस बी सी प्लस सी स्क्वेअर. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. हा झाला याचा फॉर्मॅट. ठीक आहे, बहुत ही बढिया. आता एक काम करतो पहा, काही होईल का अंदर खाली. ठीक आहे, एक काम करतो पहा, पहिले इकडे पहा बी प्लस सी जसा आहे तसा ठेवा. येतं का होईल पहा ए. इकडे पहा आता हा ए स्क्वेअर हा ए स्क्वेअर आणि हा ए स्क्वेअर का होईल पहा 3a स्क्वेअर लिहून टाका पहिले. ठीक आहे, अरे जे जे जुगाड बनते ते करा. ठीक आहे, बी स्क्वेअर तर नाही दिसता प्लस बी स्क्वेअर पहा ना, बी स्क्वेअर सोबत कोणीच नाही म्हणून बी स्क्वेअर तसंच सी स्क्वेअर सोबत नाही दिसत, तेही काही दिसत नाही म्हणजे प्लस सी स्क्वेअर. ठीक आहे, आता 2ab आणि 1ab चेक करा. 1ab 3ab अरे 2ab प्लस 1ab 3ab. ठीक आहे, त्यानंतर 2bc अरे बीसी बीसी तर कोणसा बी नाही दिसता म्हणजे 2bc. ठीक आहे, त्यानंतर 2ac आणि हा ac 3ac. ठीक आहे, बहुत ही बढिया. आता आपण पुरा तर खतम झाला. ठीक आहे, हा सी स्क्वेअर तर लिहिलो. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. आता एक काम करतो मायनस बी प्लस सी जो का तो आणि येतं बी स्क्वेअर मायनस बी सी आणि प्लस सी स्क्वेअर जसा तसा. ठीक आहे, प्रूफ तर तो करायचा. ठीक आहे, आता काय होईल एक महत्वाचा पॉईंट इकडे पहा, बहुत ही प्यारा पॉईंट हा समजा. ठीक आहे, हा समजला पाहिजे. बी प्लस सी आर आणि बी प्लस सी आर का मी दोघाले हात धरून बाहेर काढू म्हणजे कॉमन काढू. ठीक आहे, आरामात काढता येईल सर. बी प्लस सी ले कॉमन काढलं तर अंदर काय का होते पहा 3a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 3ab प्लस 2bc आणि प्लस 3ac. बहुत ही बढ़िया. ठीक आहे, हा जसा आहे तसा लिहिलो. पण आता इकडे एक बहुत ही इंपॉर्टंट पॉइंट आहे. हा जो मायनस आहे ना हा खतरनाक काम करते. का करते याला चेंज करायला ना. अरे मायनस मल्टीप्लाय ना का तर मायनस इंटू प्लस मायनस बी स्क्वेअर मायनस मायनस प्लस बी सी. चेक करा, बहुत ही महत्वाचं. ठीक आहे, मायनस मायनस प्लस मायनस आणि सी स्क्वेअर पुरा ब्रॅकेट क्लोज. ठीक आहे, फक्त हा वाला पट कॉमन काढू. ठीक आहे, आता अंदर खाने का होईल पहा चेक करा. हा प्लस बी स्क्वेअर आणि मायनस बी स्क्वेअर खतम आणि प्लस सी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर खतम. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. एवढा पाठ तर झाला. पुन्हा काय तर आता एक काम करतो, पहिला हा वाला पाठ मिटवतो, पुढचा पाठ सांगतो. ठीक आहे मित्रांनो, चला त्यानंतर पाहूया विद्यार्थी मित्रांनो का पाठ आहे पहा. ठीक आहे, आपण एवढा कापकूप केलो होतो. पुढचा पाठ पहा का बी प्लस सी. ठीक आहे, हा वाला पाठ ओके. कारण हा क्वेश्चन ठीक आहे म्हटलं म्हणून इथं लाईन मारलो. ठीक आहे, मदत आला नाही पाहिजे. बी प्लस सी जो का तो. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. आता इकडे का उरला काय पहा. ठीक आहे ना, उरला 3a स्क्वेअर लिहून टाका. त्यानंतर 3ab बहुत ही बढ़िया. 3ab जो उरलेला पार्ट आहे तो लिहिता. ठीक आहे, 3ab 3a स्क्वेअर 3ab मग 2bc प्लस bc 3bc पाहणे चेक करा. 2bc प्लस bc इज इक्वल टू 3bc आणि नेक्स्ट पहा की 3ac हा एवढाच पार्ट आहे ना प्लस 3ac. बहुत ही बढ़िया. ठीक आहे, आता काय करतो आपण. ठीक आहे, नेक्स्ट पार्ट b प्लस सी जसा आहे तसा. आता पहा एक गोष्ट आहे का येतं 3a येतं 3a येतं 3a येतं 3a सब 3 ले कॉमन काढा तर बहुत ही बढ़िया. 3 जर कॉमन निघला तर अंदर राहिला a स्क्वेअर प्लस ab चेक करा प्लस bc प्लस ac राईट. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आणि ब्रॅकेट क्लोज. ठीक आहे, आता तुम्हाला माहिती आहे लायसन्स भेटला 3 मल्टिप्लाय ना सर्वांसोबत. ठीक आहे, मी 3 ले पहिलं पुढे लिहितो, काही फरक नाही पडत. मल्टिप्लाय तर कुठेही लिहिता येते. ठीक आहे, आणि बी प्लस सी अंदर खाने का राहील ए स्क्वेअर प्लस ab bc प्लस ac हा वाला पार्ट राहिला. ठीक आहे, बहुत ही बढ़िया. ठीक आहे, आता असं 2 ब्रॅकेट नाही सॉरी. ठीक आहे, 2 ब्रॅकेट. आता आपण 3a बी प्लस सी जसा आहे तसा. आता आपण प्रूफ तो आला पाहिजे बरा. तर हलका तर दिसत आहे ना जरा, बाकी नाही दिसता. ठीक आहे, एक काम करू पहा ऐका. इथून काय करता इथून आणि इथून ए ले कॉमन काढा. पहिलं ब्रॅकेट लिहिता ए ले कॉमन काढा. अंदर काय राहील पहा ए इंटू ए आणि इथं राहील बी. अरे चेक करा ना, ए निघाला तर ए इंटू ए स्क्वेअर ए बी. आता काय होईल पहा इथून कोण कॉमन निघाल चेक करा तर इथून सी कॉमन निघाल ते तर काय राहील बी प्लस ए. राईट का नाही चेक करा ना, राईट का नाही. सी जर कॉमन निघाला तर पुढे जाऊन काय होईल 3b प्लस सी जो का तो. आता काय होईल पहा ए आणि अंदर राहील ए प्लस बी आणि इकडे चेक करा बी प्लस ए प्लस बी लिहू शकता तर सी इंटू ए प्लस बी अंदर ए प्लस बी. ठीक आहे, आता एक काम करा 3 इंटू बी प्लस सी जसा आहे तसा आणि इकडे पहा इथून ए प्लस बी इथून आणि इथून कॉमन काढा. ठीक आहे, ते काय येईल पहा ए प्लस बी अंदर काय राहील अंदर राहील ए प्लस सी. ठीक आहे, आता हलकासा जो नजारा होता तो दिसत आपण चेक करून घ्या तुम्ही. ठीक आहे, काय येईल पहा 3 जसा आहे तसा लिहून घ्या 3. ठीक आहे, आता पहिले ए प्लस बी लिहा
बहुत ही बढ़िया, ए प्लस बी. ठीक आहे. मग दुसरा बी प्लस सी लिहा, कारण सर्व मल्टिप्लाय मध्ये आहे ना. आणि तिसरा लिहा, तिसरा ए प्लस सी, याला सी प्लस ए लिहू शकता, ए प्लस सी ला सी प्लस ए लिहू शकता, तसा पाहिजे ना प्रूफ. ठीक आहे. तर देखो प्यार से हाच तर प्रूफ करायचा होता. ठीक आहे मेरे प्यारे दोस्तों. ठीक आहे, आला आपला आन्सर. ठीक आहे, समजला असेल. बाकी आपण ब्रेक के बाद पाहू. पुरा होश उडून गेले असतील. ठीक आहे, पण समजला असेल. ठीक आहे, बाकी आपण ब्रेक के बाद पाहू.